पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ यांच्यावर जे आहे ते दुपारी 1च्या सुमारास हल्ला झाल्याची माहिती या ठिकाणी समोर येते। आपण पाहू शकतो की 4 राऊंड जे आहेत या ठिकाणी फायर करण्यात आले। आपण पाहू शकतो की या ठिकाणी 1, 2, 3 आणि 4 जे राऊंड्स जे आहेत ते गोळी बारातून झाल्याचे आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकतो की शरद मोहोळ जात असताना त्याच्यावर अज्ञात आलेल्या दुचाकी स्वारांकडून हा हल्ला करण्यात आला। आपण पाहू शकतो की शरद मोहोळ यांची चप्पल देखील या ठिकाणी पडलेली आपल्याला एकूणच पाहायला मिळते। आपण बघू शकतो याच नंतर या बाजूला आलं तर या ठिकाणी CCTV देखील समोर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे ह्या CCTV मध्ये ही घटना कैद झाली का नाही आता हेच पाहणं या ठिकाणी महत्त्वाचं ठरणार आहे। पण आपण पाहू शकतो की या ज्या दुसऱ्या चपला पाहिल्या तर या चपला ज्या आहेत त्या जे हल्लेखोर जे आहेत त्यांच्या असल्याची माहिती पोलिसांकडून मिळालेली आहे। आपण पाहू शकतो की वर असलेला जो CCTV आहे या CCTV मध्ये ही घटना कैद झाली का नाही आता हाच मोठा या ठिकाणी प्रश्न आहे। पोलीस त्याचा तपास करत आहे। पोलिसांनी अनेक पथकं जे आहेत या ठिकाणी आरोपींचा शोध घेण्यासाठी पाठवलेले आहे। आपण पाहू शकतो की याच गल्लीतून आलेल्या दुचाकी स्वार अज्ञात दुचाकी स्वारांनी 4 राऊंड जे आहेत ते फायर करत कुख्यात गुंड शरद मोहोळ जो आहे याच्यावर हल्ला केल्याचं आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। बॉम्बस्फोटमधील आरोपी कतील सिद्दीकी जे आहे ते यांच्या खुनाच्या आरोपामध्ये येरवडा जेलमध्ये बंद होता। त्याच खुनाच्या आरोपामध्येच शरद मोहोळ जे आहे ते येरवडा जेलमध्ये कैद असताना ही घटना जी आहे ती घडली होती। त्यानंतर शरद मोहोळ जे आहे ते या ठिकाणी निर्दोष सुटका झाल्यानंतर जेलमधून बाहेर आले होते। त्याचनंतर आपण पाहू शकतो की आता त्यांचं राजकीय वजन जे आहे ते या ठिकाणी वाढण्यास सुरुवात झाली होती। अनेक राजकीय कार्यक्रमामध्ये त्यांचा सहभाग देखील वाढला होता। राजकीय पक्षांशी त्यांची जवळीक देखील वाढली होती। त्याच पार्श्वभूमीवर आता ही हत्या झाल्यामुळे मोठ्या चर्चेंना जे आहे ते उधाण आलेलं आपल्याला एकूणच पाहायला मिळतं। आपण बघू शकतो की पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत। त्यांनी अनेक टीम जे आहेत ते या ठिकाणी आरोपींचा शोध घेण्यासाठी जे आहेत ते सोडलेले आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। कॅमेरामन रणजित जाधव, TV9 मराठी।